अखेर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांना विधिमंडळाची गरिमा प्रतिष्ठा लक्षात घेता किशोर पाटील ज्याने कोट्यवधी रुपये गोळा केले त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा लागलेला आहे. म्हणजे पोलिसांनी तो केलेला आहे अशी माहिती नार्वेकरांनी काल पत्रकारांना दिली. आता नार्वेकरांना विरोधी पक्षांची देखील आठवण झालेली आहे. आता सर्व पक्षीय बैठकीचं त्यांनी म्हणे आयोजन केलेलं आहे आणि मग तिथे ही कोट्यवधींची माया कुणासाठी गोळा केली जात होती वगैरे वगैरे. आणि कसं आहे की आपली जी नीती मूल्य समिती आहे ती आता नेमलीच पाहिजे असा आग्रह नार्वेकर आत्ता धरणार आहे. विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी ती मागणी केली होती आणि त्यावेळेला ती काही समिती नेमली गेली नव्हती. आता राहुल नार्वेकर कितव्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झालेले, दुसऱ्यांदा झालेले. त्यांना त्यांच्या काळात नीतिमूल्यांची काही आठवण आलेली नाही. म्हणजे आमदारांचं वर्तन कसं असावं, समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष अभ्यास दौऱ्यावर काय करावं, आणि एरवी 24 तास आपण पब्लिक फिगर म्हणून वावरत असतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, एकूणच नीतिमूल्य ती समिती ही नार्वेकरांनी आतापर्यंत नेमलेली नव्हती. मग आता त्यांना आठवण झालेली आहे. आणि हे याच्या मागे नेमकं काय कारण आहे, नार्वेकरांना नेमकी अशी सर्व पक्षांची का आठवण आलेली आहे, त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, राहुल नार्वेकर हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. आता नेहमी म्हणजे कसं, ते ज्या पद्धतीने न्याय देतात. आता शिवसेना आमदार फुटले उद्धव ठाकरेंचे, त्यावेळेला त्यांनी काय न्याय दिला. शरद पवारांचे आमदार फुटले त्यावेळेला त्यांनी काय न्याय दिला, हे सगळं जगासमोर आहे. अर्थात नंतर ते स्वतःसह हे सगळे फुटीर आमदारांना घेऊन कसे प्रचंड बहुमताने निवडून आले हे देखील वेगळं सांगायची गरज नाही. मग आता सत्ताधाऱ्यांमध्येच आपसामध्ये काय झालेलं आहे, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असं सुरू झालेलं. आता अर्जुन खोतकर कुणाचे सदस्य आहेत, कुणाचे आमदार आहेत, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत. आता राहुल नार्वेकर कोणत्या पक्षाचे आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने अर्जुन खोतकर आणि राहुल नार्वेकर यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो किंचित वेगळा असू शकतो, यावर विश्वास ठेवावा लागेल की नाही, तर तो आपण ठेवला पाहिजे. मग राहुल नार्वेकर हे कुणाचं ऐकतील बरं. तिथे अर्जुन खोतकरांच्या जागी जर भारतीय जनता पार्टीचा आमदार असता तर काय केलं असतं याचा विचार करा. पण आता मनावर घेतलेलं आहे, आणि जे मनावर घेतलं हे महाराष्ट्राचं भाग्य म्हणावं त्या अर्थाने. कारण की किशोर पाटील जो कक्ष अधिकारी म्हणून विधिमंडळामध्ये काम करतो, ती जी विधान भवनाची इमारत आहे, खालचं सभागृह वरचं सभागृह, तिथे हा कक्ष अधिकारी म्हणून किशोर पाटील नावाचा एक लबाड माणूस, जो फक्त कसं कलेक्शन करायचंय. 2016 मध्ये ज्या वेळेला राज्यमंत्री होते अर्जुन खोतकर, त्यावेळेला हा त्यांचा स्वीय सहाय्यक होता. आणि अर्जुन खोतकर हे अंदाज समितीचे देखील त्यावेळेला अध्यक्ष होते. मग आता ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले आहेत. नाही मंत्रीपद, मलिदा खातच नाही. मग आता मलिदा खाण्याचं काय साधन आहे, तर ते अंदाज समिती आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही घ्या आणि बिनधास्त धुळे नंदुरबार सह सगळीकडचे व्यवस्थित दौरे करा, असं त्याचा सरळ सरळ तो अधिकार आहे. आता सत्ताधारी पक्षाचा आहे. आता समितीमध्ये सगळेच सत्ताधारी पक्षाचे आमदार असतात का, तर तसं नाही. परंतु बहुतांश काय असतं की सत्ताधारी पक्षांचे असतात. आणि मग ते चरायला कुरण असतं ते. आणि मग ब्लॅकमेलिंग करू नका वगैरे असं बोलण्यापुरतं ठीक आहे, परंतु ती जी काही ढील दिली गेलेली असते ती ढील
आपल्या अंगावर आता आलेली आहे याची जाणीव विधानसभेच्या अध्यक्षांना झाली, राहुल नार्वेकर यांना झाली. कारण की त्याच्याही आधी जाणीव ती कोणाला झाली? ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली. म्हणून त्यांनी घोषणा ताबडतोब करून टाकली होती, हे प्रकरण गंभीर आहे, मग आता SIT चौकशी करू. एवढं होऊन सुद्धा FIR मात्र काही दाखल होत नव्हतं. मग आता प्रथम दर्शनी कोण गुन्हेगार आहे? किशोर पाटील आहे. तो एकटाच आहे का? कोण आहेत? मग आता ते अनिल गोटेंनी मागणी केली की जे 11 सदस्य आहेत अंदाज समितीचे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा. तसं केलं जाणार आहे का? कारण की किशोर पाटील हा कितीही माया गोळा करणारा असला तरी तो कुणाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे सगळे उद्योग करू शकतो का? बरं, जे जे गुलमोहर विश्रामगृह जे बुक झालं होतं, तर नार्वेकरांनी स्वतः सांगितलेलं की ते आमदारांसाठी होतं. मग आमदार तिथं का उपस्थित, तिथं का थांबले नाही? ते हॉटेलवर थांबले. आणि 3 दिवसापैकी त्यांनी बैठका कुठे घेतल्या? सुरुवातीच्या हॉटेलमध्ये घेतल्या. ज्या वेळेला हे सगळं घबाड उघडकीला आलं, पंचनामा झाला, अब्रू गेली, 102 क्रमांकाची खोली, नोटा सापडल्या, अब्रूच गेली. एकट्या खोतकरांची किंवा एकट्या त्या सदस्यांची नाही गेली, ती विधानमंडळाची अब्रू गेलेली आहे. आणि मग त्याचं भान नार्वेकरांनी ठेवायला नको का? असे अनेक प्रश्न ज्या वेळेला प्रसार माध्यमांनी विचारले, त्यावेळेला नार्वेकरांना जाग आली की आपण हे केलं पाहिजे. नाही तर काय, राम शिंदेनी फक्त त्या कक्षा अधिकाऱ्याला किशोर पाटलाला निलंबित केलंय असं सांगून टाकलं होतं. परंतु FIR काही दाखल होत नव्हता. तो काल झाला, काल ते झालंय असं नार्वेकरांनी सांगितलेलं आहे स्वतः. म्हणजे ज्या वेळेला अब्रू चव्हाट्यावर आली विधानमंडळाची, त्यावेळेला, कारण की ही अंदाज समिती म्हणजे हे लघु रूप आहे, सूक्ष्म रूप आहे. आमदारांना किती मोठे अधिकार आहेत, शासनाचा हिशोब तपासण्याचे अधिकार आहेत अंदाज समितीला. हे सगळं सांगितलं कुणी होतं? याच्यावर भाषण झोडले कुणी होते? देवेंद्र फडणवीसांनी झोडलं होतं, राहुल नार्वेकरांनी झोडलं होतं, या सगळ्यांनी भाषण केले होते, एकनाथ शिंदेंनी भाषण केलं होतं. मग आता ज्या नार्वेकरांनी भास्कर जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं नाही जाणीवपूर्वक, कारण काय, एकनाथ शिंदेना राग आला असता. मग तिथं पक्षपात. आता तुमचे ते कोटा संख्या वगैरे ते सगळं आहे, पानिपत झालेलंच आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं. मग तसं जर तसं झालेलं नसतं तर ते ओघाने ते भास्कर जाधव विरोधी पक्ष नेते झालेच असते. परंतु ते संख्या, तेवढं संख्याबळ नसल्यामुळे त्यांना केलं काय नाही केलं काय, कायद्याने काय फरक पडतो? कारण कायदा जेवढा राहुल नार्वेकरांना कळतो तेवढं कुणालाच कळत नाही. कारण विधानमंडळ, विधिमंडळ, जसं त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कसे अपात्र आहेत, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले आमदार कसे पात्र आहेत, यासाठी त्यांनी लंडनला जाऊन अभ्यास केला. चेष्टा आहे. आणि मोठमोठे त्यांनी बॅरिस्टर सगळे उभे केले होते. दिल्लीचे जे राजकारणातले बॅरिस्टर आहेत, शीर्षस्थ नेते आहेत, त्यांचा सल्ला त्यांनी घेतला होता, विधिमंडळाचा अभ्यास केला. मग या महिन्यात निकाल देतो, त्या महिन्यात देतो, त्या महिन्यात देतो. कसा वेळ त्यांनी व्यवस्थितपणे घालवला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत ते. मग आता त्यांना आठवण आली की अरे, ते पैसे पकडले गेले, आमची एकट्याची आबरू चाललेली नाही, आपल्या 288 आमदारांची चाललेली आहे, आणि विधान परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांची देखील आबरू चाललेली आहे. त्याच्यामुळे आपण एकत्रपणे विचार केला पाहिजे. मग आता काय काय केलं पाहिजे असं त्यांना आत्ता आठवण झालेली आहे. कारण दुसरं कारण काय, आता 23-24 जून मध्ये देशामधल्या सगळ्या राज्याच्या विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या अध्यक्षांची परिषद हे राहुल नार्वेकर आणि राम शिंदे घेणार. मग ती शेड्यूल आहे, तिथं घ्यावीच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे आमच्याकडे? तर अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील अंदाज समिती कशी बघा ती गेली, विश्रामगृहावर थांबली नाही स्वतः, त्यांनी किशोर पाटलाला थांबवलं.
स्वतः हॉटेलमध्ये थांबले. त्याच्यामुळे सीसीटीव्ही अमुक पैसा हे ते काय जे सगळं झालं, कसं व्यवस्थितपणे आम्ही कार्य पार पाडलेलं आहे. नीतिमूल्यांची चाड आम्हाला जास्त आहे. कशी आहे ती, हे सगळं आम्हाला राष्ट्रीय परिषदेत सांगायचं आहे. सगळ्या गुजरातच्या, मध्य प्रदेशच्या, इकडच्या, तामिळनाडू, इकडं तिकडं सगळीकडच्या अध्यक्षांना सांगायचं की बघा हे असं करावं लागतं. एकच एकाचा बळी द्यावा लागतो. आणि जसं आम्ही किशोर पाटलाचा आता दिलेला आहे बळी, की आता हाच यांनीच गोळा केले. ठेकेदाराकडून केले, तहसीलदार, वेगवेगळ्या खात्यांचे कार्यकारी अभियंते, अधिकारी वगैरे सगळे, मालदार, जिथं कमवलं जातं, जिथं टेंडर काढले जातात, सगळ्या गोष्टी होतात, अशा लोकांकडून किती हप्ता रेट ठरवला होता. मग असा एक बकरा आहे, त्या बकऱ्याच्या त्याच्या डोक्यावर सगळे नारळ फोडायचे. आणि मग कसले आले बाकीच्या आमदारांवर कारवाई. आता अर्जुन खोतकरने सांगितलेलं आहे, तो माझा पीएस नाही का, तांत्रिक दृष्ट्या नाहीये. कारण ओएसडी नेमायचा, स्वीय सहाय्यक नेमायचा वगैरे काय, तो संघाचा जर असेल तरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना परवानगी देणार. किंवा ती जी काही निकष केलेले आहे, जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना निकष केले होते, मग एकनाथ शिंदेचे कोण, अजित पवारांचे कोण, कोण आहेत ओएसडी, त्यांचा काय पूर्व इतिहास आहे, काय गडबड घोटाळा केलेला आहे वगैरे, ते सगळं बघून मग नेमले जाणार. आता इकडे अधिकार कोणाला आहेत, नार्वेकरांना आहेत आणि राम शिंदेना अधिकार आहेत. भले तिथं अजून काही नेमणूक व्हायच्या आहेत आणि आपल्याला ओएसडी करावं. आपला जो नेहमीचा जो आहे खास, खासम खास, त्याला स्वीय सहाय्यक करा किंवा ओएसडी करा, काय करायचं ते नाव द्या, ते त्याला पद द्या, त्याला पगार द्या. आणि आमच्या आधी तो जाईल, सगळे फिल्डिंग लावल, सगळं जाळं फेकल आणि खोरे ते त्या जाळ्यामध्ये पैसे ते अडकव आणि त्याचं वाटप तो व्यवस्थित करेल. असे हे सगळं आहे. त्याच्यामुळं आता नार्वेकरांना का आठवण आली हे आता आपल्याला समजलेलं आहे. आणि आता नार्वेकरांनी काय करावं पुढं, कशा पद्धतीने भाषणं करावेत, हे त्याचं त्यांनी ठरवावं. आणि जी काय, ही बूंद से गई नाहीये नार्वेकरांच्या, यांची बूंद से गई नाही, हौद से गई है ये. कारण आता ते मलकापूरला जे पकडले 2 कोटी रुपये, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. तिथेही मलकापूरच्या पोलिसांनी 4 दिवस लपवालपवी केली. मग कुणीतरी तो सुवर्ण व्यावसायिक आला. मग ही ती ज्या गाडीमध्ये ते 2 कोटी पकडले, ती गाडी माझी आहे, पण मी ती ते मित्राला वापरायला दिली होती, असं तो म्हटलेला आहे. आणि हे ज्यांच्याकडे ती सापडली, ते हिवराळे वगैरे, ते म्हणजे जालन्याचेच आहेत, खोतकरांचे कोणतरी कार्यकर्ते, असं दैनिक सामनाच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. हे असं सगळं जे झालेलं आहे, म्हणजे सगळा जो जुगाड जो आहे, त्या जुगाडाचा पंचनामा झालेला आहे, लोकांना कळालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता नीतिमूल्य कशी जपतात विधान मंडळाचे सर्व सदस्य, हे जाता आपल्याला बघायचं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.